मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। नेवासा पोलीस ठाण्याला आता नवे कारभारी मिळाले आहेत। पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी नुकताच नेवासा येथील पदभार स्वीकारला आहे। त्यांच्या कामाची पद्धती नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे। पदभार स्वीकारताच त्यांनी कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये कठोर पावलं उचलण्याचे संकेत दिले आहेत। मात्र पोलीस ठाण्याचा कारभार हाती घेतल्यानंतर नव्या अधिकाऱ्यांच्या समोर आव्हानं उभी राहतातच। नेवासा पोलीस ठाण्याच्या बाबतीत देखील परिस्थिती वेगळी नाही। गेल्या काही काळापासून प्रलंबित असणाऱ्या तपासावरील गुन्ह्यांचा निपटारा करून बदलत्या स्वरूपाची गुन्हेगारी आणि जनतेच्या वाढत्या अपेक्षा या सर्व गोष्टींचा समतोल साधणं हे नव्या पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या समोरील मोठं आव्हान आहे। नागरिकांकडून पोलीस प्रशासनास सर्व सहकार्य मिळेल, पण पोलीस ठाण्याचं चित्र बदलण्यासाठी फक्त अधिकाऱ्यांचं नेतृत्व पुरेसं नसतं। त्यासाठी पोलीस ठाण्यामधील प्रत्येक कर्मचाऱ्यांचं योगदान तितकंच महत्त्वाचं ठरतं। ड्युटीचं योग्य नियोजन, तपासाची गती वाढवणं आणि नागरिकांशी थेट संवाद साधणं या गोष्टी जर प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्यांनी जबाबदारीनं केल्या तर नेवासा तालुक्याची कायदा सुव्यवस्था अधिक भक्कम होऊ शकते। नेवासा पोलीस ठाण्याच्या नवीन पर्वाची ही सुरुवात आहे। अनेक आव्हानं असली तरी सामूहिक प्रयत्नांनी ती नक्कीच पार करता येतील। नेवासा पोलीस ठाण्याच्या कारभारातही सर्व कर्मचाऱ्यांमध्ये उत्तम समन्वय राहणं गरजेचं आहे। त्यासाठी कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करून ड्युटीचं वाटप, बीट आणि टेबलवरील कर्मचारी बदलून कर्मचाऱ्यांची एकमेकांवरील नाराजगी दूर झाली तरच कामाचा दर्जा वाढेल। पोलिसांच्या सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीदवाक्यानुसार संपूर्ण पथकानं एकजुटीनं काम केलं तर पोलीस ठाण्याचा कारभार हा जिल्ह्यामध्ये नक्कीच आदर्श ठरेल। शंकर नाबदे, C24 तास, नेवासा।